Today's play activity is Story with a Difference, which comes under the category of emotional and aesthetic development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 8 years old. The objective of this play activity is to help children express their desire, likes and dislikes freely and to release pent up emotions. For this we need a large group of students. And how we have to do this activity? Sit the children in a circle along with you, start a discussion about yourself and something that happened to you on the way to school. This could be an imaginary story, as this is only to motivate the children to talk. Encourage the children to talk and start a story which has some fantasy in it, like if all the animal toys in the school came alive, what would you do with them? Give the children time to think and let them express themselves freely. Let children take turns to talk and give their own ideas and to express their desires, likes and dislikes freely. ही स्टोरी विथ अ डिफरन्स प्ले ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये मुलांचा भावनिक विकास आणि सौंदर्य अनुभवाचा विकास होतो. ह्यामध्ये आपल्याला मुलांना बोलतं करायचं आहे आणि मुलांच्या आवडीनिवडी असतील त्याच्याविषयी मुलांनी मोकळेपणाने बोललं पाहिजे आणि त्यांच्या मनात काही दडलेल्या भावना असतील किंवा बऱ्याच वेळा मुलं आपल्या मनातलं काहीतरी लपवून ठेवतात आणि समोरच्या माणसाला आनंदी असल्याचं असंही भासवतात. तर मुलांनी असं न करता त्यांच्या मनात काही एखादी अनपेक्षित गोष्ट किंवा एखादी दुःखद भावना असेल किंवा न आवडलेली काही गोष्ट झालेली असेल आणि त्यामुळे मूल नाराज असेल, तर अशा कुठल्या गोष्टींविषयी मूल बोललं पाहिजे मोकळेपणाने आणि तिथे सुसंवाद झाला पाहिजे आणि मूल आनंदी झालं पाहिजे. ह्याच्यासाठी ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये आपण मुलांना छान सर्कलमध्ये बसवू आणि मग आपण एखाद्या कुठल्याही टॉपिकविषयी मुलांसोबत बोलणं सुरू करू. की जसं आज मी शाळेत येताना माझ्यासोबत एकदम वेगळी गोष्ट झाली आणि काय घडलं माहिती का, की तिथे मी जेव्हा शाळेत यायला लागलो आणि शाळेत आल्यावर बघितलं मी की शाळेमध्ये जे आपले रोजचे प्लास्टिकचे ॲनिमल्स असतात, जे खेळण्यांमधले छोटे छोटे प्राणी असतात ना, ते सगळे जिवंत झालेले होते आणि ते झू सारखे झाले होते. असं वाटत होतं की आपली शाळा म्हणजे झू झाली आहे, एखादं प्राणी संग्रहालय झालं आहे की काय. आणि तिथे काय झालं होतं माहिती का. मग अशी ही आपण एखाद्या स्टोरीची सुरुवात करून मग आपण 1 बाय 1 प्रत्येक मुलाला विचारायचं की तुला काय वाटतं, काय झालं असेल किंवा तू असता तिथे तर काय घडलं असतं किंवा तुला कशी मजा आली असती, असं काय तू सांगतो का. किंवा मग आपण मुलांना असं 1 बाय 1 प्रत्येक मुलाला आपल्याला प्रश्न विचारायचे आहे. किंवा तुला कुठली गोष्ट आवडली नसेल किंवा आपण मुलांना असंही म्हणू शकतो की तुम्हाला काय वाटतं, समजा शाळेत येताना एकदम काहीतरी वेगळं घडलं असेल आणि असं वेगळं काय असू शकतं, तुम्हाला कुठली गोष्ट वाटते की अशी होऊ शकते. किंवा तुम्ही शाळेतून घरी जात असताना काहीतरी अगदीच वेगळं घडलं, जी गोष्ट तुम्हाला आवडली नाही किंवा अगदी विचित्र वाटली किंवा मजा नाही आली, अशी कुठली गोष्ट होऊ शकेल का किंवा कुठली असू शकेल, असे काही प्रश्न विचारू शकतो. किंवा आपण मुलांना असं म्हणू शकतो की तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये गेलात आणि तिथे खूप छान छान मज्जा आली होती, काय काय झालं असेल तुम्ही काही सांगू शकता का. मग असं प्रत्येक मुलाला आपल्याला असे वेगवेगळे प्रश्न विचारून बोलतं करायचं आहे, जेणेकरून मुलं त्यांच्या हळूहळू आवडीनिवडींविषयी बोलतील किंवा त्यांना न आवडलेल्या गोष्टी बोलतील. आणि जेव्हा आपण असं इमॅजिनरी एखादी काल्पनिक विषय मांडतो त्यावेळेस मुलांच्या मनात असलेले विचारच बाहेर येत असतात. त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी जनरली आपण काउन्सिलिंग सेशन्समध्ये घेतो, तर त्याहीसाठी ही ॲक्टिव्हिटी उपयोगी आहे आपल्याला. आणि ही सहज घेता येईल, ह्याला कुठलीच वस्तू लागत नाही, कुठलं साहित्य लागत नाही. त्यामुळे खूप सहज आपण ही ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो, प्रवासात घेऊ शकतो, कुठे जात असताना किंवा कुठल्या कोणाच्या घरी असेल किंवा आपल्या घरी किंवा शाळेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी सहज आपण ही ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो. त्यामुळे ही नक्की ट्राय करायला हवी.